अर्धापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा पुणे जागर. सुट्ट्या संपवून शिक्षणासाठी पुन्हा पुण्याकडे रवाना. या संस्थेचा मोठा पुढाकार. अर्धापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले आहे. पुणे येथील दोन प्रचिती प्रतिष्ठान, दोईन प्रतिष्ठान आणि अर्धापूर तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जागर हा विशेष शैक्षणिक प्रकल्प राबविला जात आहे. याच प्रकल्पांतर्गत शिक्षण घेणारे अर्धापूर तालुक्यातील विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी आपल्या गावी आले होते. सुट्ट्या संपवून आज हे सर्व विद्यार्थी पुढील उच्च शिक्षणासाठी उत्साहाने पुन्हा एकदा पुण्याकडे रवाना झाले आहेत. प्रकल्पाचा मुख्य उद्देश आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या पाल्यांना शिक्षणाच्या उत्तम आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे, जेणेकरून त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल. सुट्ट्यांमध्ये घरी आलेल्या या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यासाठी रेल्वे स्टेशनवर नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक सकाळचे पत्रकार लक्ष्मीकांत मुळे गुरु, तसेच अर्धापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक गाववालाचे अर्धापूर प्रतिनिधी गुणवंत विरकर व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. ग्रामीण भागातील या लेकरांना शिक्षणाची नवी दिशा देणाऱ्या या पुणे जागर उपक्रमाचे सर्वच स्तरातून भरभरून कौतुक होत आहे. ARD डेली लाईव्ह साठी अर्धापूर प्रतिनिधीसह विशेष वृत्त. मित्रांनो, आज अर्धापूर तालुक्यातील विद्यार्थी पुणे येथे शिक्षणासाठी जात आहेत. पुणे येथील दोईन प्रतिष्ठान व अर्धापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं पुणे जागर हा शैक्षणिक प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहे त्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची चांगली सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून आज हे विद्यार्थी सुट्टीवर आले होते आणि उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर हे पुण्याकडे रवाना होत आहे.